हे काय होतंय? स्विच असल्यासारखं, म्हणजे हात धरला की म्युझिक ऑन, हात सोडला की म्युझिक ऑफ. सर, काय करताय तुम्ही? नाही, काय नाही. अगं तू बोलत काय बसलीयस? तू आवर ना, तुला टिफिन घेऊन जायचं ना आई बुवांसाठी. मी सांगतो ड्रायव्हरला गाडी काढायला. सुरके, आम्ही सगळे लय घाबरलो होतो बघ. आणि डॉक्टरने तर एकच तास दिलता. जीव नुसता टांगलेला लागला होता बघ. त्यात ते इंजेक्शन पण मिळत नव्हतं अगं. हो, अशी वेळ कोणावरतीच यायला नाही पाहिजे. आई, खूप त्रास झाला ना ग तुला. मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नव्हते. ते तर इंद्रजित सर होते म्हणून निभावलं सगळं. होयदा, अगं देव माणूस आहे आपला जावई. जावई बापूंना मिळालं होय इंजेक्शन? अगं मिळवून आणलं त्यांनी, ते पण पुण्याहून. हो, तुला जे वेळेवरती इंजेक्शन मिळाले ना, ते फक्त त्यांच्यामुळे. अगं ते स्वतः गेले आणायला. अगं तो नशीब काढलंच पुरी. का असा नवरा कुणाला भेटत नाही बघ. तुझ्या आई बापाची किती काळजी करतो. नाही नाही ते सगळं करतो बघ. आता अशा जावायसाठी ना मी जीव सुद्धा देऊ शकतो. बुवा, असं नाही बोलायचं. नाही, इंद्रजित सरांचे आपल्यावर उपकार आहेतच, इतके की ह्या जन्मात तरी आपण ते फेडू शकणार नाही. ते जर आपल्यासाठी काही करायला तयार आहेत तर आपण पण तेच केलं पाहिजे. यापुढं आपण कायम इंद्रजित सरांच्या पाठीशी उभं राहू. होय, खरं आहे तुझं. अगं आपण जावई बापूंसाठी जितकं करू ना तितकं कमीच आहे बघ. हो ना. चला आता जेवून घ्या, नाहीतर त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं तर काय सांगू मी त्यांना. जेवून घ्या लवकर. चला. होय होय.